उत्पन्न बाजार समिती अंबेजोगाई मार्केट यार्ड सर्वे नंबर 606 मधील जागेत ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे अशा अतिक्रमण धारकांनी आपापले अतिक्रमण सामान तात्काळ काढून घ्यावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती अंबेजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे। अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंडा परिसरात मार्केट कमिटीने वाटप केलेल्या भूखंडधारका व्यतिरिक्त मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाले आहे। ही बाब संचालक मंडळाच्या लक्षात आल्यावरून दिनांक 9 जून 2025 रोजी सदरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात संचालकांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेतला। त्यासाठी उद्या दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी सदरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याने ध्वनी क्षेपाद्वारे मोंडा परिसरात सांगण्यात येत असले तरी आजच्या घडीला एकाही अतिक्रमण धारकाने पत्रा तर सोडा साधा टेबलसुद्धा हलवला नाही। विशेष म्हणजे मोंडा परिसरातच मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाकडील लीज संपल्यानंतर त्या जागेवर मोंड्यातील व्यापारी व्यवसाय करत आहेत। त्यांना मार्केट कमिटीने याच ठिकाणी अधिकृतपणे गाळेवाटप करू असे आश्वासन दिले होते, मात्र गाळेवाटप केले नाही। त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत त्याही गाळ्यातील व्यापाऱ्यांना अतिक्रमण धारकांना हटवण्यात येणार असल्याचे समजते। या संदर्भात मोंड्यात कुजबूज होत आहे की यापूर्वी अनेक वेळा या व्यापाऱ्यांना नियमित गाळे करून देण्याच्या नावाखाली अनेक संचालकांनी व्यापाऱ्याची आर्थिक पिळवणूक केली। कुठवर आमचा सूड घेणार आहात असाही टाहो हे व्यापारी फोडत असल्याचे समजते। मार्केट यार्डात रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली, नीट चालता येत नाही। रस्ते बनवण्यासाठी निधी आणायचे सोडून संचालक मंडळ अतिक्रमण काढायला निघाले। सदरील अतिक्रमण एका दिवसात आले नाही। गेली अनेक वर्षापासून मोंडा परिसरात चहाची टपरी असेल, पानटपरी असेल, रसवंती असे अनेक व्यवसाय करीत आहेत। संचालक मंडळ गोरगरिबाचे अतिक्रमण काढेल, मात्र अनेक धनदांडग्या व्यापाऱ्यांनी आपल्या 2 भूखंडामधील जागेत तसेच सार्वजनिक रहदारीसाठी असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण संचालक मंडळ काढणार आहेत का असाही सवाल केला जात आहे। अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या व्यावसायिकाकडून भाडे कोण घेत आहे याचाही तपास व्हावा अशी मागणी होत आहे। आज पावेतो अतिक्रमण संचालक मंडळाला दिसले नाही, मग आजच संचालक मंडळाला सदरील व्यवसाय करणारे अतिक्रमण धारक कसे दिसत आहेत असाही सवाल या व्यापाऱ्याकडून केला जात आहे। त्यामुळे उद्याची सुरुवात धनदांडग्या व्यापाऱ्याच्या अतिक्रमणापासून करावी अशीही मागणी होत आहे।